नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला 6 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी डिटेलमध्ये बघायच्या। ह्या लेक्चरची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तर नक्कीच ती डाउनलोड करा। याचा वापर तुम्हाला रिव्हिजन करताना होणारच आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह कोणता? आता मागच्या एका क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण गुरु ग्रहाविषयीची थोडक्यात माहिती बघितलेली आहे। हा प्रश्न पुन्हा इथे इन्क्लूड केलाय कारण आणखी थोडीशी माहिती आपल्याला बघायची आहे। गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह जो आहे किंवा सर्वात मोठा त्याचा जो चंद्र आहे त्याचं नाव आहे गॅनीमेड। ओके, गॅनीमेड, ज्ञानी असं म्हणतो ना आपण, कुणाला तरी खूप ज्ञानी आहे का तू, तर गॅनीमेड लक्षात राहायला आता सोपं आहे। ओके, मागच्या क्वेश्चन मध्ये आपण हे बघितलं होतं की कॅलिस्टो नावाचा गुरुचा जो आणखीन एक महत्वाचा चंद्र जो आहे ना, कारण तो दुसरा सर्वात मोठा चंद्र आहे गुरुचा। सगळ्यात मोठा चंद्र कोणता आहे? तो आहे गॅनीमेड, आणि दुसरा मोठा तो म्हणजे कॅलिस्टो। तर या कॅलिस्टो वरती आपल्याला ओझोन सापडले अशा प्रकारे अहवाल प्रकाशित करण्यात आला होता, ते आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं। ठीक आहे, गॅनीमेड हा जो गुरुचा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह जो आहे ना, याचा व्यास हा एकूण 5268 किलोमीटर एवढा आहे। ओके, व्यास म्हणजे काय? त्याचा डायमीटर एवढा मोठा आहे, 5268। त्यामुळं गॅनीमेड हा आपल्या सोलर सिस्टीम मधला 9व्या क्रमांकाचा सर्वात मोठी फिजिकल एंटिटी आहे, किंवा एक सर्वात मोठी 9व्या क्रमांकाची सौर ऊर्जेतली ही वस्तू आहे। ठीक आहे, किंवा उपग्रह। कॅलिस्टो हा गुरुचा दुसरा सर्वात मोठा उपग्रह आहे। ओके, असाच एक कॅरॉन नावाचा सुद्धा एक ग्रह आहे जो प्लुटोचा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे। ठीक आहे, तर ही पण नावं लक्षात ठेवू शकता, हे फॅक्ट्स म्हणून तुम्हाला कामी पडतील। मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी सोलर सिस्टीम मधले काही महत्वाचे ग्रह बघितले होते, जसं की मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं की जो व्हेनस आणि मर्क्युरी म्हणजे काय? बुध, व्हेनस म्हणजे शुक्र, हे असे 2 ग्रह आहेत की ज्यांना कुठलाही उपग्रह नाहीये किंवा कुठलाही चंद्र नाहीये। पृथ्वीला आपल्या किती उपग्रह आहेत? तर एक, तो म्हणजे आपला चंद्र। मार्स म्हणजे मंगळ जो आहे याला एकूण 2 उपग्रह आहेत। ठीक आहे, आता थोडा जर लॉजिक लावत जर गेला किंवा काही विचार जर तुम्ही केला ना, तर असं लक्षात येईल की सूर्यमालिकेत जर आपण सूर्यापासून जसं जसं दूर जाऊ तसं इथं ऍटलिस्ट ज्युपिटर पर्यंत तरी ग्रहांची संख्या, उपग्रहांची संख्या वाढत जाते, आणि सूर्याच्या जवळ असलेला तो म्हणजे बुध आणि शुक्र यांना तो उपग्रहच नाहीये। थोडं असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की असतील त्यांना उपग्रह, पण सूर्याच्या उष्णतेने ते नष्ट झालेत, असं मी लॉजिक सांगतोय। ओके, हे काही सायंटिफिक फॅक्ट नाहीये। ओके, असं लॉजिक लावून थोडं लक्षात ठेवा। पृथ्वीला एकच उपग्रह आहे, मार्सला म्हणजे मंगळाला 2 आहेत, ज्युपिटरला किती आहेत म्हणजे गुरु ग्रहाला तर एकूण 95। ठीक आहे, 95 उपग्रह आहेत। सॅटर्न म्हणजे शनी, याला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत, ते म्हणजे एकूण 146। ठीक आहे, म्हणजे हे जे आपलं लॉजिक आहे ना, जसं सूर्यापासून लांब जाऊ तसं उपग्रहांची संख्या वाढत जाईल, तर ते शनी पर्यंत बरोबर आहे। पण युरेनस आणि नेपच्यूनचा जर विचार केला तर युरेनसला एकूण 27 उपग्रह आहेत आणि नेपच्यूनला आहेत फक्त 16। ठीक आहे, तर एवढ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन बनतात। आता हा सगळा जो मुद्दा आहे गुरुग्रहाबद्दलचा, इथं कॅलिस्टोवरती ओझोनचं अस्तित्व आहे, हे कुणी सांगितलंय? तर अहमदाबाद मधल्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी PRL च्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने गुरुच्या सर्वात मोठ्या चंद्रापैकी एक असलेला तो म्हणजे कॅलिस्टो, तर याच्यावरती ओझोन आहे अशा प्रकारचे पुरावे त्यांनी दाखवलेत। लॅक्रुअस या मासिकामध्ये मार्च 2024च्या अंकामध्ये त्यांनी याच्याबद्दलची माहिती, त्यांचा अभ्यास प्रकाशित केलाय। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या। भारतात GI टॅग मिळवणाऱ्या पहिल्या उत्पादनाचे नाव सांगा। तर आता रिसेंटली ना GI मानांकन ही भरपूर साऱ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या उत्पादनाला देण्यात आलीत। GI टॅग म्हणजे काय असतं? जॉग्राफिकल इंडिकेशन। जर ते एखाद्या उत्पादनाला मिळालं तर त्या उत्पादनाबद्दलची मागणी जास्त वाढते, त्याचे एक बाजार मार्केट एक त्याचं तयार होतं, त्याचबरोबर त्या विशिष्ट उत्पादनामुळे तिथलचं पर्यटन सुद्धा डेव्हलप होतं। जसं की आता याची बरीचशी उदाहरणं आहेत। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सोलापुरी चादरी आहेत किंवा कोल्हापूरची चप्पल, त्यांचं एक विशेष महत्व सुद्धा निर्माण होत आहे। ठीक आहे, तर आता भारतात पहिलं असं GI टॅग कुणाला देण्यात आलं असं आपल्याला प्रश्नात विचारलंय, तर ते प्रोडक्ट आहे किंवा ते उत्पादन म्हणजे दार्जिलिंगचा चहा। दार्जिलिंगच्या चहाला भारतात सगळ्यात पहिल्यांदा 2004 मध्ये
GI मानांकन मिळालं होतं आणि त्याच्यामुळं मग या दार्जिलिंगच्या चहाची एक नवीन आयडेंटिटीच तयार झाली आहे. आता हा GI मानांकनाचा मुद्दा कुठून आलाय तर 2024च्या मार्च महिन्यापासूनच भरपूर राज्यांमधल्या साधारण आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि मेघालय या 4 राज्यांमधल्या 22 वेगवेगळ्या नवीन उत्पादनांना GI मानांकन देण्यात आलंय आपल्या रजिस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून. ठीक आहे, 22 वेगवेगळी उत्पादनं आहेत. तुम्हाला ऍटलिस्ट उत्पादन सांगितल्यानंतर ते कोणत्या राज्यातले हे तरी आठवता आलं पाहिजे. आपण काही राज्यांनुसारची उत्पादनं बघूया ज्यांना GI मानांकन मिळालेत. आसाम मधले एकूण 12 प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये अश्रीकांडी टेराकोटा क्राफ्ट, पानी मेटेका शिल्प, सरेथिबारी मेटल क्राफ्ट, जापी म्हणजेच बांबू रिलेटेड ह्या प्रोडक्ट बनवले जातात. त्याचबरोबर मिशिंग हातमाग उत्पादनं, बिहू ढोल. ओके, बिहू तुम्हाला सण सुद्धा साजरा केला जातो आसाममध्ये हे पण माहिती असेल. बिहू हा एक समाज आहे तर त्यांचा बिहू ढोल हा सुद्धा आता GI मानांकनामध्ये नोंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बाकीची जी 6 उत्पादनं आहेत ज्यांना GI मानांकन मिळाले हे सगळी बोडो समाजाशी संदर्भात आहेत. बोडो सुद्धा आसाम मधला एक समाज आहे आणि त्यांच्यामध्ये घालण्यात येणारे पुरुषांचे पोशाख, महिलांचे पोशाख, त्यांनी विणलेलं रेशम, त्याचबरोबर त्यांचे दुपट्टा असतो पारंपरिक, ते त्यांच्या उत्सवामध्ये वापरणारे जे एक वाद्य आहे आणि त्याचबरोबर एक त्यांची बासरी. तर अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला GI मानांकन मिळालेत. नावं लक्षात ठेवायची. बोडो दोखोना हे त्यांच्या महिलांचा पेहराव आहे, महिलांचा पोशाख आहे. पुरुषांचा जो पोशाख आहे त्याला बोडो गमसा असं नाव आहे. गमसा आपल्या गमछाशी कुठेतरी लिंक होते की नाही, आपण सुद्धा गमछा वापरतो बघा उन्हाळ्यात, तर तसाच बोडो गमसा याला आता GI मानांकन मिळालंय. त्याचबरोबर त्यांचं जे रेशम आहे त्याला बोडो एरी रेशम असं नाव देण्यात येतं. त्याचबरोबर हे जे एक रेशम बनवतात ना त्याचं नाव आहे बोडो एरी रेशम. आणखीन एक त्यांचं जे दुपट्टा आहे ज्याला सुद्धा GI मानांकन मिळाले तो आहे बोडो जमगरा. एक वाद्य आहे ज्याचं नाव आहे बोडो थोरखा आणि एक जी बासरी आहे त्याचं नाव आहे बोडो सिम्फंग. तर या सगळ्या उत्पादनांना जी की आसाम मधली उत्पादन आहेत यांना GI मानांकन मिळाले आहे. उत्तर प्रदेश मधले सुद्धा काही महत्वाचे उत्पादन आहेत ज्यांना GI मानांकन मिळाले, जसं की बनारस थंडाई. आता बनारस थंडाई याच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल हे काहीतरी शीतपेय असणार आहे किंवा प्यायचं काहीतरी आहे. तर यस, हे दुधामध्ये शेंगदाणे किंवा बियाणे मसाले वगैरे मिक्स करून पिलं जातं. तर बनारस थंडाई याला GI मानांकन मिळाले. त्याचबरोबर बनारस मधला तबला, बनारसची शहनाई, बनारस मधल्याच लाल बहुमिरची, त्याचबरोबर बनारस मध्ये लाल पेढा. तर अशा सगळ्या वस्तूंना ज्या की बनारस मधल्याच आहेत या 5 उत्पादनांना GI मानांकन मिळाले. याच्यामध्ये तबला, शहनाई, भरवा मिरची आणि पेढा ही सगळी उत्पादन आहेत आणि त्याचबरोबर एक शिप्पी आहे बनारस थंडाई. ठीक आहे. त्यानंतर त्रिपुरा मधले 2 उत्पादन आहेत जे आय थिंक आपण ऑलरेडी एका क्वेश्चन मध्ये बघितली होती. एक म्हणजे पचरा रिगनई, हे आपण बघितलं होतं की महिलांचा पोशाख आहे, पारंपरिक पोशाख आहे त्यांचा. आणि दुसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे या देवीच्या मंदिरातला प्रसाद किंवा माताबरी पेढा, त्रिपुराई देवीच्या मंदिरातला हा पेढा. ठीक आहे. आणि चौथं जे राज्य आहे ते म्हणजे मेघालय. याच्यातल्या 3 महत्वाच्या उत्पादनांना GI मानांकन मिळालेत. मेघालयमध्ये गारो कापड विणकाम, त्याचबरोबर लिरनाई पॉटरी, म्हणजे अशी भांडी आहेत बघा ही सगळी मातीची, ह्याला लिरनाई पॉटरी असं म्हटलं जातं. ठीक आहे, लिरनाई. आणि त्याचबरोबर चुबीची नावाचं एक तिथं एक पेय आहे ज्याच्यामध्ये अल्कोहोल सुद्धा असतं, तर ते चुबीची नाव आहे त्याचं, याला सुद्धा GI मानांकन मिळालंय. ठीक आहे, चुबीची, लिरनाई आणि त्याचबरोबर गारो कापड. ठीक आहे. तर आय होप ह्या GI मानांकनाविषयीची तुम्ही माहिती लक्षात ठेवाल. वस्तूंचे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण अधिनियम 1999च्या अंतर्गत GI रजिस्ट्री असलेल्या उत्पादनांना कायदेशीर संरक्षण देते आणि त्याचबरोबर या कायद्यामुळेच नोंदणीकृत नावांचा अनाधिकृतपणे वापर करता येत नाही, वापर रोखते. ठीक आहे. तर हा तो महत्वाचा कायदा आहे, लक्षात ठेवायचं. जसं की बघा कोल्हापुरी चपला म्हणून तुम्ही आग्र्यामधल्या चपला नाही विकू शकत, त्या आग्र्याच्या चपला आहेत. ठीक आहे, म्हणजे नाव असं यूज करता येणार नाही, हे संरक्षण या कायद्याने मिळतं. पुढच्या प्रश्नाकडे या. नुकताच बातम्यांमध्ये दिसणारा लिम्फी स्किन डिसीज ज्याला LSD म्हटलं जातं कोणत्या प्रजाती किंवा गटामध्ये होतो? गुरे, मासे, जंगली मांजर का पक्षी? तर इथे इमेज मध्ये पण दाखवलंय. जनरली गुरांमध्ये हा आजार होतोय लिम्फी स्किन डिसीजचा आणि भारतामध्ये ते याची समस्या खूप वाढलेली आहे. मे 2022 पासून 1 लाखांपेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू हा लिम्फी स्किन डिसीजमुळे झालेला आहे. अगदी धक्कादायक आकडा आहे ना हा, 1 लाख जनावर मेलेले आहेत आतापर्यंत. ओके. लिम्फी स्किन डिसीज LSD हा जनावरांवरती परिणाम करणारा
एक विषाणूजन्य आजार आहे. ठीक आहे, व्हायरल आहे हा, बॅक्टेरियल नाही, विषाणू लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग कोणता व्हायरस आहे हा, तर त्याचं नाव आहे कॅप्रीपॉक्स व्हायरस. कॅप्रीपॉक्स व्हायरस. ठीक आहे, हा जो व्हायरस आहे हा माणसांना संक्रमित करत नाही, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्रिका, मध्य पूर्व आशिया, तर इथं काही भागांमध्ये हा आजार पसरतो, म्हणजे इथलच्या जनावरांमध्ये हा आजार पसरतो. हा आजार पसरण्याचं कारण म्हणजे दूषित आहार किंवा असे किडे जे रक्त शोषून घेतात ते एकमेकांना चावल्यानंतर अशा प्रकारचे व्हायरस, जो कॅप्रीपॉक्स व्हायरस जो आहे, तर त्यामुळे LSD होतो. ठीक आहे, त्याचबरोबर जर दूषित पाणी असेल तर या जनावरांना म्हणजे दूषित पाणी पिल्याने सुद्धा LSD होतो. ठीक आहे, एवढी माहिती तुम्हाला या आजाराविषयीची असायला पाहिजे, एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी ई विजा सुरू केला? ई विजा म्हणजे तो ऑनलाईन पद्धतीने मिळतोय, सगळं ऍप्लिकेशन वगैरे सगळं ऑनलाईन असणार. आणि हा जो ई विजा आहे तर तो जपान या देशाने भारतीय पर्यटकांसाठी सादर केलाय. आता ई विजामुळे काय होणार माहिती का, तुम्हाला प्रत्यक्ष फिजिकल फॉर्म मधला विजा स्टिकर्सची गरज भासणार नाही. हा सगळा ऑनलाईन प्रक्रियेतला जो अर्ज आहे तो पूर्ण झाल्यानंतर जो ई विजा जनरेट होतो तर तो दाखवून सुद्धा तुम्ही जपानमध्ये प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे, कारण जपान हा असा देश बनलाय की ज्यांनी भारतीय पर्यटकांसाठी ई विजा अलाउ केलाय. ठीक आहे, हा जो ई विजा आहे हा पर्यटनाच्या उद्देशाने फक्त मिळणार आहे. म्हणजे जो ई विजा ऍप्लिकेशन करताना ज्यावेळेस आपण आपला तिथं जाण्याचा पर्पज सिलेक्ट करू ना, तर जर तुम्ही टुरिस्ट म्हणून सिलेक्ट केला असेल तरच तुम्हाला ई विजा मिळेल. जर तुम्ही स्टुडंट म्हणून अप्लाय करत असाल तर ई विजा नाही मिळणार, तुम्हाला फिजिकल फॉर्म मधला स्टिकर्सच्या फॉर्म मधला विजा जाऊन कलेक्ट करावा लागणार. ठीक आहे, आणि हा जो ई विजा आहे ना हा किती दिवसांसाठी व्हॅलिड आहे असं जर विचारलं तर जपानमध्ये पर्यटनासाठी हा ई विजा 90 दिवस तुम्हाला तिथं जपानमध्ये राहायची परवानगी देतोय. ठीक आहे, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम मध्ये ना जपान हा आयोगाचा फेवरेट देश आहे. जपानच्या जॉग्रफीवरती तरी 2 वेळेस क्वेश्चन बघितलाय, दोन्ही वेळेस या जपानच्या बेटांवरती आधारित क्वेश्चन आला होता. पहिल्यांदा ना आपण हा जपान नेमका पृथ्वीवरती कुठे आहे हे थोडक्यात बघूयात. हा आपला भारत देश, आणि भारतापासून जसं तुम्ही पूर्वेकडे याल इथं म्यानमार किंवा हे व्हिएतनाम, फिलिपिन्स, इथं साऊथ कोरिया दिसतो, आणि हा जो देश आहे तो म्हणजे जपान. इथं हा जो छोटासा बेट दिसतोय ना किंवा हा एक जो देश आहे तो म्हणजे तैवान. रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की तैवानमध्ये भूकंप आलाय आणि त्याच्यामुळं फिलिपिन्स आणि हा जपान, म्हणजे फिलिपिन्स तैवानच्या दक्षिणेकडे आहे आणि उत्तरेकडे असलेला जपान, तर या देशांमध्ये सुनामीचा अलर्ट आहे. हे थोडेसे देश आता म्हणजे घाबरलेले आहेत, कारण तैवानमध्ये जो भूकंप आलाय हा खूप मोठा आहे. आतापर्यंत बऱ्याचशा दशकांमध्ये असा भूकंप आला नव्हता, आणि त्याच्यामुळे काय झालंय, तैवानमध्ये बरेचसं जे समुद्राचं पाणी वगैरे जे आहे तर ते पाठीमागे गेलंय. मग आता ते लाट स्वरूपामध्ये फिलिपिन्स वरती येऊन आदळणार की जपानवरती, अशी सध्या भीती आहे. ठीक आहे, त्याचे व्हिडिओज पण खूप भयानक आहेत, म्हणजे आपल्याला जाणीव होती की अरे, कारण आपण सुनामी बघितलेल्या काळातले आहोत, आपल्या समोरच सुनामी सारखी घटना झाली होती. ठीक आहे, आता थोडक्यात जपानकडेच आपण येऊ पहिल्यांदा. तर हा जो संपूर्ण आयलँडचा जो देश आहे ना तो म्हणजे जपान. ही त्याची टोकियो ही त्यांची राजधानी. ठीक आहे, ओसाका हे तिथलचं एक मोठं शहर सुद्धा आहे. ओके, हा साऊथ कोरिया अगदी शेजारी असलेला देश, हा नॉर्थ कोरिया, हा संपूर्ण चीनचा प्रदेश आहे, आणि इथं हे जे बेट आहेत ते म्हणजे आपले जपान. ठीक आहे, जपानच्या उत्तरेला ओखॉट्स नावाचा समुद्र आहे हे लक्षात ठेवायचं, आणि हा सी ऑफ जपान. ठीक आहे, आता एक्झाम मध्ये ज्या मुद्द्यावरती क्वेश्चन आलता ना त्या मुद्द्याला मी तुम्हाला दाखवतोय. हे जी 4 बेटं आहेत, होकायडो, होन्शो, त्यानंतर हा शिकोकू आणि क्योशो, तर या 4 बेटांच्या सिक्वेन्स वरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणता योग्य आहे किंवा योग्य लावा असं विचारलं होतं. तर होकायडो म्हणजे हा मोठा बेट होकायडो, त्यानंतर होन्शो म्हणजे हा वाला बेट, त्यानंतर शिकोकू म्हणजे हा छोटासा आयलँड जो दिसतोय तो आहे शिकोकू, आणि क्योशो. ओके, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता गट बिमस्टेकचा सदस्य आहे? बिमस्टेक म्हणजे काय, तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजे बिमस्टेक. बिमस्टेक मध्ये बंगालच्या उपसागराची जिथं सीमा लागून आहे ना ते 7 देश येतात, ज्यात बांगलादेश आहे, भूतान, नेपाळ, भारत, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तर या 7 देशांचा बिमस्टेक मध्ये समावेश होतो. आपण बिमस्टेक राष्ट्रांचं महत्व जर बघितलं ना तर जगाच्या लोकसंख्येच्या 22% लोकसंख्या ही या बिमस्टेक देशांची आहे. याच्यात ऑब्व्हियस आहे भारताचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे.
जगाची लोकसंख्या जर विचारात घेतली तर भारताची 20% आसपास भारताचीच लोकसंख्या आहे. त्यामुळं 1.68 अब्ज लोकसंख्या ही बिमस्टेक मध्ये राहते. भारतातली त्यापैकी 1.4 बिलियन आरामात आहेच. आणि या देशांचं इकॉनॉमिकल कॉन्ट्रीब्युशन जर बघाल तर सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी हा 3.697 ट्रिलियन पर इयर पेक्षा जास्त आहे. ओके, बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या 4 देशांनी मिळून बँकॉक घोषणेवरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या 1997 मध्ये. आणि त्यावेळेस BIST म्हणजे काय, बांगलादेश, I फॉर इंडिया, S फॉर श्रीलंका आणि T फॉर थायलंड. EC म्हणजे इकॉनॉमिक कॉपरेशन. तर म्हणून ही संघटना स्थापन झाली होती आणि पुढे याचं रूपांतर 1997 नंतर मग याच्यात बरेचसे देश ऍड होत गेले. 2004 मध्ये नेपाळ आणि भूतान हे सदस्य बनले आणि त्यानंतर मग ही बिमस्टेक ही संघटना फॉर्म झाली. पहिल्यांदा फक्त इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन संदर्भातच होती. पुढे जाऊन 2008 मध्ये याच्या चार्टरमध्ये बदल करण्यात आला आणि व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक, हवामान बदल, पर्यटन, मत्स्यपालन या सगळ्या क्षेत्रांना बिमस्टेकच्या कार्यगटामध्ये ऍड करण्यात आले. म्हणजे ह्या सगळ्या सेक्टरमध्ये बिमस्टेक ही संघटना एकमेकांना मदत करते, एकमेकांना म्हणजे जे देश इन्क्लूड आहेत त्यांना मदत करते. ठीक आहे, आता बिमस्टेक चर्चेमध्ये कुठून आलाय तर रिसेंटलीच श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी बिमस्टेकची 5वी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी एका फ्रेमवर्क वरती सगळ्या देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. आता हे फ्रेमवर्क कसली, ही चौकट कसली आहे तर कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट प्रदान करण्याचं काम करण्याच्या उद्देशाने बिमस्टेक राष्ट्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी म्हणून सदस्य देशांनी एकत्रित एका करारावरती स्वाक्षरी केली आहे. ठीक आहे, आता भारत आणि बिमस्टेकचे जर तुम्ही संबंध बघाल ना तर भारताच्या पॉलिसीजला अगदी मॅच करणारी ही संघटना आहे. भारताच्या पॉलिसी कोणत्या तर ऍक्ट ईस्ट आणि नेबरहुड फर्स्ट. तर ह्या ज्या भारताच्या पॉलिसी आहेत, भारताची जी धोरणं आहेत, तर अशाच प्रकारची धोरणं ही बिमस्टेक या संघटनेमार्फत राबवली जातात. कारण बिमस्टेक मध्ये भारताचे शेजारी सुद्धा येतात आणि याच्या माध्यमातून आपण ईस्ट कडचे जे देश आहेत यांच्या संदर्भात कार्य सुद्धा करत राहतोय. 2004 मध्ये झालेल्या बिमस्टेकच्या एका बैठकीमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट संदर्भात सुद्धा धोरणं आखण्यात आलेली आहेत. त्यामुळे बिमस्टेक ही संघटना भारतासाठी महत्वाची आहे. याच्याबद्दल थोडं आणखीन जर बघाल तर 1997 मध्ये जी स्थापना झाली आहे याचं जे हेडक्वार्टर आहे तर हे ढाका या ठिकाणी, बांगलादेशमध्ये, बांगलादेशची राजधानी ढाका. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेला के स्टार काय आहे? के स्टार, तर हे जे के स्टार आहे ना तर हे दक्षिण कोरियाची फ्युजन रिएक्टर प्रणाली आहे. याला आपण आर्टिफिशियल सन म्हणून सुद्धा ओळखतोय. रिसेंटली चर्चेमध्ये आलं होतं बघा. तर कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्युजन एनर्जीज मध्ये कार्यरत असलेल्या दक्षिण कोरियाच्या के स्टार फ्युजन रिएक्टरला कोरियन कृत्रिम सूर्यग्रह सुद्धा म्हटलं जात आहे, ज्यांनी रिसेंटली 48 सेकंदासाठी 100 दशलक्ष डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर बनवून जागतिक विक्रम नोंदवलेला आहे. ठीक आहे, हे टेम्परेचर कितीपर्यंत पोहोचलं होतं? 100 दशलक्ष अंश सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस नाही, 100 मिलियन डिग्री सेल्सिअस एवढं 48 सेकंदासाठी टेम्परेचर बनवता आलं होतं आणि हा एक जागतिक विक्रम बनलेला आहे. हे कुठलचा असा प्रकारचा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे के स्टार आणि हा आहे साऊथ कोरियाचा. ठीक आहे, आणि त्यांनी स्वतःचाच एक रेकॉर्ड होता त्यालाच ब्रेक केलेला आहे. म्हणजे ह्या के स्टारचाच आधीचा एक रेकॉर्ड होता सगळ्यात जास्त असं हीट तयार करण्याचा, टेम्परेचर वाढवण्याचा, आणि तो त्यांनी स्वतःच ब्रेक केलेला आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे या. टोल गेटवर फास्टॅग कोणत्या लहरी वापरतात? म्हणजे फास्टॅग ही जी प्रणाली आपण बघतो ना तर ही कोणत्या लहरी वापरतात तर रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हचा वापर हा फास्टॅगच्या माध्यमातून केला जातो. आता फास्टॅग काय आहे तर तुम्हाला माहिती असेलच. तर ही एक आपली टोल कलेक्ट करण्याची एक प्रणाली आहे ज्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये बदल होणार आहे आणि आपण डायरेक्टली सॅटेलाइटच्या माध्यमातून ट्रॅक करून टोल कलेक्ट करू अशा प्रकारे सुधारणा होणार आहेत. नितीन गडकरींनी त्याच्याविषयीची अनाउन्समेंट सुद्धा केली आहे. आता हे फास्टॅग आता चर्चेमध्ये का आलंय तर 1 एप्रिल 2024 पासून वन व्हेकल वन फास्टॅग हा नियम लागू करण्यात आलेला आहे. फास्टॅग ही भारतातील एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे जी NHAI च्या माध्यमातून चालवली जाते. फास्टॅग ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ज्याला RFID असं म्हटलं जातं या तंत्रज्ञानाचा वापर करून चालणारी प्रणाली आहे. ज्यावेळेस आपण या RFID ने एखाद्या वस्तूला टॅग करतो ना
त्या संदर्भाची सगळी माहिती वाचण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी म्हणून रेडिओ लहरींचा वापर केला जातो. आता हे ज्यावेळेस रेडिओ लहरी सोडल्या जातात त्यावेळेस काय होतं माहिती का, जे आपला हा जो आयडी तिथं लावलेला असतो ना त्याला RFID असं म्हटलं जातं, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. तर याच्या मार्फत सगळी माहिती ही रेडिओ लहरीच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर अशा प्रकारची ही प्रणाली आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे या. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी मीराबाई चानू यांची निवड करण्यात आलेली आहे. ऍक्च्युली ह्या भारतातले एकमात्र वेटलिफ्टर या कॅटेगरीमध्ये आतापर्यंत पारित झालेल्या खेळाडू आहेत किंवा यांची निवड पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, एकमात्र वेटलिफ्टर. ओके, वेटलिफ्टिंग कॅटेगरीमध्ये एकमात्र खेळाडू आहेत सध्या ज्यांना पॅरिस ऑलिम्पिक साठी निवडण्यात आले. थायलंडमध्ये फुकेत इथं झालेल्या IWF म्हणजे इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशनचा जो वर्ल्ड कप होता तर तिथं 29 वर्षीय ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चानू यांनी महिलांच्या गटामध्ये 49 वजनी गटात 3रं स्थान पटकावलंय आणि एकूण या वर्ल्ड कप मध्ये त्यांचं 11वं स्थान होतं. आता हे जे त्यांचं स्थान आहे ना हे खूप चांगलं आहे, कारण जस्ट त्या 6 महिन्यांच्या दुखापतीतून बाहेर आल्या होत्या आणि जवळपास 184 किलो वजन त्यांनी उचललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे यांचा 3रा क्रमांक आलाय वर्ल्ड कप मध्ये. तर यामुळे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्या पात्र ठरल्यात. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पॅरिस ऑलिम्पिकसाठी आता कोण पात्र असेल भारतातून एकमात्र वेट लिफ्टिंग कॅटेगरीमध्ये, ते म्हणजे मीराबाई चानू. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण भरपूर सारे क्वेश्चन्स बघितलेत. चांगला अभ्यास तुमचा झाला असेल ही एक अपेक्षा आहे. असाच चांगला दिवसभर आता अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र भूगोलाच्या अंतर्गत डोंगर रांगा हा विषय व्यवस्थितपणे अभ्यासा. PYQ बघायच्या, नोट्स वाचायचे, पुस्तकं वाचायची, स्वतः काही नोट्स बनवायच्या, त्याला हायलाईट करायचं आणि परत प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. प्रॅक्टिस क्वेश्चन कमी पडले की स्वतः नोट्स बघून प्रश्न तयार करायचे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लगेच समाज सुधारकांविषयीचा अभ्यास करायचा आहे. आज पण पुन्हा 4 समाज सुधारक अभ्यासायचे. आपण टोटल आज 4 समाज सुधारकांचा अभ्यास केल्यावरती 12 समाज सुधारकांच्या अभ्यासामध्ये पोहोचलोय. ठीक आहे, टोटल 20-22 समाज सुधारकांचा अभ्यास तुमच्या एक्झामसाठी करायचा असतो. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्तींचा अभ्यास आज तुमचा होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा. चांगले मार्क मिळवायसाठी आपण अभ्यास करतोय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि स्वतः एक जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टींना घ्या. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.